नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत। सत्यनारायण पूजेसाठी प्रसादाचा शिरा अचूक प्रमाण घेऊन आज आपण बनवणार आहोत। हा शिरा दुसऱ्या दिवशी पण अतिशय मोहर राहतो, अजिबात कोरडा होत नाही। अचूक प्रमाण घेऊन आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। यासाठी मी येथे 1/4 वाटी रवा घेतलेला आहे। येथे मी 1 वाटी दाखवलेला आहे आणि 1/4 वाटी तूप। पण दूध आपल्याला 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स, केळी, तुळशीचे पान, साखर आणि विलायची पण घेतलेली आहे आपण। एवढं प्रमाण आपल्याला लागणार आहे। चला तर मग अगोदर आपण एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या दूध घालायचं आहे आणि 2 वाट्या दूध घालून आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे। दोन वाट्या यामध्ये मी दूध घातलेलं आहे। आता 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपण हे गॅसवर ठेवूया। आता दुसऱ्या गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं अगोदर तूप घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तुपामध्ये आपल्याला हे तळून घेऊया। तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये मनुके घालणार आहे। ड्रायफ्रूट तळल्याच्या नंतर मग आपल्याला मनुके घालायचे आहे। मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही। आता आपण हे काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता आपण रवा भाजून घेऊया। अगोदर आपल्याला चांगला खमंग रवा भाजून घ्यायचा आहे, मग आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे। आपण जर डायरेक्ट तूप घातलं अगोदर तर थोडासा रवा कच्चा राहतो, म्हणून अगोदर आपल्याला तूप घालायचं नाही। थोडासा भाजून घेऊया। जेव्हा खमंग वास येईल रव्याचा मगच आपण यामध्ये तूप घालणार आहोत। रवा आपला छान भाजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। आपण जे 1/4 वाटी तूप घेतलं होतं ते आपण हळूहळू घालणार आहोत। आता मी येथे घातलेलं आहे। आता राहिलेलं तूप घालूया। थोडं थोडं तूप घातलं म्हणजे आपला रवा छान भाजला जातो। आता आपल्याला कंटिन्यू रव्याला अशा पद्धतीने हलवायचे आहे। आता रव्याला छान जाळी पडत आहे। तुपामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण अगोदर पण रवा भाजून घेतला होता,
त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. बघू शकता खूप छान अशी जाळी पडत आहे आपल्या रव्याला. असाच रवा आपल्याला भाजायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक केळी घालायची आहे. केळी मी कट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत. केळी आत्ताच घालायची आहे. जर तुम्ही नंतर केळी घातली तर थोडासा केळीचा वास येतो आणि आत्ता जर घातली तर तुपामध्ये खूप छान परतून होते केळी. त्यामुळे तुम्ही अगोदरच घाला केळी. केळी घातल्याच्या नंतर पण आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. रवा आपला छान भाजलेला आहे. आता दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते यामध्ये ओतायचं आहे. गरम गरम रवा आणि गरम गरम दूध अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपला शिरा खूप छान होतो. गरम गरमच घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं पण आपण थोडं थोडं घालणार आहोत. लक्षात ठेवा, थंड दूध घालायचं नाही आपल्याला, गरम दूधच घालायचं आहे. आता आपण सगळं दूध आणि पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता थोडा वेळ आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. म्हणजे रवा आपला छान फुलतो. आता काढून घेऊया. आता चांगल्या पद्धतीने हलवायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला साखर घालायची आहे. आपण 1 वाटी आणि थोडासा वरती 1/2 वाटी रवा घेतला होता, तेवढीच मी इथे साखर घातलेली आहे. साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चांगली. आता विलायची घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स घालूया. तुळशीची पाने, साईडने बघू शकता तुम्ही कसं तूप आपल्या शिऱ्याला छान सुटलेलं आहे. असं तूप सुटलं म्हणजे आपला शिरा एकदम परफेक्ट झालेला आहे. शिरा आपला तयार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.